अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आज मुंबईमध्ये भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास चेंबूरच्या शिवाजी पुतळ्याला अभिवादन करून 36 जिल्ह्यातून आलेल्या जलमाती कलशांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी राज्यभरातून आलेले शिवप्रेमी आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लालबाग, परळ अशा मुख्य रस्त्याने ही मिरवणूक आधी भाजप कार्यालयाकडून गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाली। गेटवे इथे झालेल्या कार्यक्रमात जल आणि मातीचे कलश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आले। यावेळी साहसी खेळांची पथकं, ढोलताशांची पथकं, पोवाडा गायन असा भरगच्च कार्यक्रम सादर करण्यात आला। भगवे फेटे परिधान केलेले आणि भगवे झेंडे हातात घेतलेले बायकर्स या रॅलीचं मुख्य आकर्षण ठरले। अरबी समुद्रातील कार्यक्रमामध्ये तिथे आहेत। पालघर जिल्ह्यातील शिवप्रेमी जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी मंचावर यावं। पालघर जिल्हा सुद्धा हा एका अर्थाने महाराष्ट्रात खूप पवित्र मानलेला जिल्हा आहे। पवित्र पाणी स्वतः तेव्हा शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा हे भाजपचं शक्ती प्रदर्शन मानलं जातं। एकीकडे मित्रपक्ष काहीसे नाराज झालेले आहेत, विरोधकांनी टीकेचा सूर आळवलेला आहे। शिवस्मारकाला विरोध करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी काय इशारा दिलेला आहे तो ऐकूयात। अतिशय भव्य अशा प्रकारचे स्मारक आहे। काही लोक या संदर्भात टीका करतात, काही लोक केवळ याच्यामध्ये कशी खोट काढता येईल हे बघतात। प्रत्यक्ष छत्रपतींच्या काळात देखील स्वराज्याचा द्रोह करणारे लोक आम्ही बघितलेले आहेत। तर आम्ही तर छत्रपतींचे सेवक आहोत, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या विरोधाचा सामना हा करावाच लागेल। पण कितीही विरोध झाला तरी छत्रपतींचं स्मारक कोणीही रोखू शकत नाही। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे।